विधायक नाना पटोले ने दिल्ली दौरे को लेकर चल रही चर्चाओं पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि वे केवल विभागीय बैठक के लिए दिल्ली जा रहे हैं, लेकिन इसे लेकर इतना गाजा-वाजा क्यों हो रहा है, यह उन्हें समझ नहीं आ रहा है। पटोले ने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कांग्रेस में विलय का प्रस्ताव आज का नहीं है, बल्कि यह काफी समय पहले दिया गया था। कुछ कारणों से प्रक्रिया में देरी हुई, लेकिन देश में संविधान और लोकतांत्रिक व्यवस्था पर खतरे की स्थिति को देखते हुए धर्मनिरपेक्ष विचारधारा वाले दलों को एकजुट होने की आवश्यकता है। इसी प्रक्रिया के तहत तृणमूल कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के कांग्रेस के साथ आने और विलय की मानसिकता दिखाई दे रही है। उन्होंने कहा कि कांग्रेस नेता राहुल गांधी, सोनिया गांधी और मल्लिकार्जुन खड़गे इस दिशा में काम कर रहे हैं। पटोले ने स्पष्ट किया कि मतों के विभाजन को रोकने और देश हित में सभी समान विचारधारा वाले दलों को साथ लाने की कोशिश जारी है। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिली दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता. पण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे. अशा वेळेस मताचं विभाजन देखील होते मोठ्या प्रमाणात, ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे. आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो. मला तेच सांगतो की आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. आदरणीय राहुलजी गांधी असतील, खडगेजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मतदानाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतो. छगन भुजबल के छलिया बयानों पर प्रतिक्रिया देते हुए पटोले ने कहा कि उन्हें इस विषय में पूरी जानकारी नहीं है, इसीलिए वे कोई टिप्पणी नहीं कर सकते। हालांकि उन्होंने कहा कि भुजबल ओबीसी समाज के बड़े नेता है और उनके पास बड़ी भूमिका निभाने का अवसर था, जिसे उन्होंने गवा दिया। छगन भुजबळ साहेबांनी आता काय मानतात आहे, काय बोलतात आहेत, मला काय माहिती नाही. त्यांना काय प्रस्ताव होता त्यावेळेस त्याची मला माहिती नसल्यामुळे मी आता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण भुजबळ साहेबांची ती कॅपॅसिटी होती असं माझं म्हणणं नाही. ते ओबीसीचे आमचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी संधी गमावली असं मी म्हणत. केंद्र सरकार पर निशाना साधते हुए पटोले ने कहा कि देश और संविधान को कमजोर करने का काम मौजूदा मोदी सरकार कर रही है। उन्होंने आरोप लगाया कि महाराष्ट्र में शरद पवार और उद्धव ठाकरे के परिवारों में राजनीतिक विवाद पैदा करने का काम भी भाजपा ने किया है। उनके अनुसार भाजपा लोकतांत्रिक व्यवस्था की जड़ों को कमजोर करने का प्रयास कर रही है। प्रक्रिया सुरू आहे आता त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे आणि मतं जे सेक्युलर मतं विभाजित होत होती त्या मतांना आता एकत्रित करणं आणि देश विकणारं आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवणारं जे सरकार केंद्रामध्ये आहे नरेंद्र मोदीचं, भाजपचं, त्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच आता एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि ते काम काँग्रेस पार्टी करते. घरातले घर भांडण लावून टाकली. शरद पवार सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्याचं. उद्धव ठाकरे साहेब सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला आपण पाहिलं तर लोकशाही संपुष्टात आणण्याचं, लोकशाहीची पाळंमुळं खोदण्याचं काम बीजेपी केंद्रामध्ये बसून करते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण उघड्या डोळ्याने बघतोय. धनंजय मुंडे से जुड़े सवाल पर पटोले ने कहा कि यह उनकी पार्टी और सरकार का विषय है तथा कांग्रेस इस पर कोई टिप्पणी नहीं करेगी। महाराष्ट्र कांग्रेस संगठन को लेकर पूछे गए सवाल पर पटोले ने कहा कि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल सफल हो या असफल, यह कांग्रेस का आंतरिक विषय है। पार्टी की बैठकों में इस पर चर्चा होगी और अंतिम मूल्यांकन हाईकमान करेगा। उन्होंने कहा कि सरकार मधले आणि त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे. त्यांची इच्छा असेल तर पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो पक्षाचा भूमिका असते. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देऊ शकतो नाही. ऑफर आम्ही कोणालाच दिलेली नाही. आपला गैरसमज आहे. ही जी काही परिस्थिती आहे त्याचा पवार साहेबांनी सुद्धा, सुप्रियाताईंनी सुद्धा त्याच्यावर उल्लेख केलेला आपल्याला. या प्रक्रिया सुरू आहे आणि सगळ्यांना वाटतं की आता एकत्रित आलो पाहिजे, मताचं विभाजन थांबवलं पाहिजे
आणि देशहितासाठी आणि देशाच्या संविधानासाठी काँग्रेसच्या सोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक राज्य पातळीच्या पक्षामध्ये ती भूमिका सुरू झाली.